हॅलो फ्रेंड्स, चला आज आपण मस्त भरले ढोबळी मिरची करणार आहोत। याला ढोबळी मिरची म्हणू शकतो किंवा सिमला मिरची आणि इंग्लिश मध्ये याला कॅप्सिकम असे म्हणतात। तर सर्वप्रथम आपण या मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि ह्या आकाराने लहान आणि कवळ्या अशाच आणायच्या आहेत। मध्ये भोग पाडून त्याच्यातून बिया बाहेर काढायच्या आहेत आणि त्याला छान गोल आकार द्यायचा आहे, कारण की आता आपल्याला मसाला भरायचा आहे। यासाठी आपण शेंगदाणे आणि कढीपत्ता हा भाजून घेतलेला आहे, त्याचा दाण्याचा कूट करून घेतलेला आहे। तर आता आपण एका ताटामध्ये अर्धी वाटी बेसन, 1-2 चमचे तांदळाचे पीठ, ओवा, शोप आणि तीळ घालणार आहोत। आता या ठिकाणी आपण छानपैकी दाण्याचं कूट घेणार आहोत। 3 ते 4 चमचे आपण घेऊ शकतो। या ठिकाणी ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता। किती मिरच्या घेतलेल्या आहे यावरती हा मसाला अवलंबून आहे। जर तुम्ही 10 ते 12 मिरच्या घेतल्या असेल तर मसाला आपण जास्त करायचा आहे। तर या ठिकाणी मी आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकत आहे। आता या ठिकाणी मी चिरलेली मस्त कोथिंबीर घालत आहे। आता तिखट, हळद, मीठ घालायचं आहे। आता हे आहे चाट मसाला आहे, जिरे पावडर आहे, त्यानंतर पळीभर तेल घालायचं आहे। तेल घातल्यामुळे आपली मिरची खूप छान हलकीशी बनते। 1 चमचाभर साखर आणि अर्धा लिंबूचा रस पिळायचा आहे। लिंबूचा रस आणि साखर टाकल्यामुळे मिरचीला छान गोड आंबट देखील चव येते। आता ह्या मसाल्यामध्ये पाण्याचे एक थेंबही लागत नाही। ह्या मसाल्याला छान लिंबूच्या रसामुळे आणि तेलामुळेच ओलसरपणा येतो आणि हा असाच या मिरचीमध्ये भरायचा आहे। तुम्हाला वाटत असेल अजून तुम्ही 1 पळीभर तेल टाकू शकतात। आता पुन्हा हा मसाला मस्तपैकी रगडून घ्यायचा आहे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चव बघू शकतात आणि आपण काही साहित्य वाढवू शकतो। आता शिमला मिरचीमध्ये हा छानपैकी मसाला भरून घ्यायचा आहे। छान दाबून भरला तरी चालेल। आता एका कढईमध्ये छान तेल घालायचं आहे। 2-2.5 पळ्या तेल घातल्यानंतर जिरं टाकायचं आहे। आपण जो खुडा केला होता आलं, लसूण आणि मिरचीचा तो टाकायचा आहे आणि त्यावरती आपण हे मिरच्या छान परतवून घ्यायच्या आहेत। तेलामध्ये मस्तपैकी 2-3 मिनिटे हे मिरच्या परतवल्यानंतर यामध्ये आपण हा उरलेला मसाला घालायचा आहे। यानंतर पुन्हा आपण हे छान परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण हळद, तिखट आणि मसाला घालायचा आहे। तुम्ही यामध्ये गरम मसाला सुद्धा घालू शकतात। यानंतर आपण याच्यामध्ये छान पाणी घालणार आहोत। अगदी कप भरच पाणी घालायचं आहे। जसं लागेल तसंच पाणी घालायचं आहे, कारण की आपण अति जास्त पाणी घातलं तर ते काय होईल, मसाला सगळा मिरचीच्या बाहेर येऊन जाईल। आता आपण यामध्ये मीठ घालत आहोत। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर अलगद असं परतवून घ्यायचं आहे। मिरचीचा मसाला बाहेर येता कामा नये। आता आपण कपभर पाणी घातलेलं आहे, हे पाणी थंडही झालेल। आता आपण वाफ आल्यानंतर आपण झाकण उघडून बघितलं तर ह्या मिरच्या मस्तच बनलेल्या आहेत। त्याला तेलही सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। मसाला थोडासाच बाहेर आलेला आहे। तर ही मिरची तुम्ही सुकी बनवू शकता किंवा ग्रेव्हीवाली सुद्धा बनवू शकतात। भाकरी किंवा चपाती सोबत देखील छान लागते। अगदी लहान मुलं सुद्धा ही मिरची आवडीने खातात। नक्की ट्राय करा। तर भरलेली ढबू मिरची किंवा सिमला मिरची तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।